गोपाचं निंदूचं लफडं होतं म्हणून. नाही म्हणजे मला तुझ्या बायकोविषयी काही वाईट साईड बोलायचं नाहीये, पण आता धूर दिसतोय म्हणजे कुठेतरी आग असणारच ना. आई आई इंदूवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती अशी नाही. बर बाबा, तुझी बायको चांगली, पण मग ते बाकीचे लोक बोलतात त्याचं काय? वास्तविक पाहता तू निवडणुकीला उभा आहे म्हणजे बदनामी तुझी व्हायला पाहिजे, पण बदनामी इंदीची करतायत. त्यात त्यांचा काय फायदा? ते मला काही माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की इंदू तशी नाही. आता तुला माहिती असणं आणि प्रत्यक्षात असणं याच्यात फरक असेलच ना. डोंगर दुरून साजरा दिसतो, पण त्या डोंगराच्या जवळ जायला पाहिजे काय? सासूबाई, मेवणे साहेबांच्या वर मी घाव बसला असेल ना? आत्ताशी संशयाचं इंजेक्शन टोचलंय, आता हळूहळू असर होईल, पण असर होणार हे नक्की. दिवसा ही शाळा आणि रात्री बघा बघा कशी ताट मारायला वाजतीये. ह्या नालायक बाईच्या शाळेत जायचंय का तुम्हाला? चला हा घरी चला. डॉक्टर डॉक्टर, तुम्ही निवडणुकीबद्दल सिरियस आहात की नाही? ती अधोक्षष्टी माणसं घराघरात जाऊन प्रचार करतायत, मीटिंग्स होतात त्यांच्या, आणि आपण काहीच करत नाहीये. हे बघा, मी श्रीकला, मी एक डॉक्टर आहे. मला इतरही भरपूर कामं असतात. माझ्या हातातली कामं सोडून मी काय हेच करत बसू का? पण करावं लागेल ना आपल्याला, नाहीतर निवडणुकीत अधोक्षज जड जाईल तुम्हाला. हे बघ श्रीकला, एकतर त्या अधोक्षजकडे भरपूर वेळ आहे आणि त्याच्याकडे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. अगं, मी तुमच्या सोबत आहे हे दिसत नाहीये का? मी मुंबईला होते ना, तेव्हा एका सोशल मीडिया एजन्सीमध्ये इंटर्नशिप करत होते. तेव्हा राजकारणी निवडणुकांमध्ये काय करतात हे खूप जवळून पाहिलंय. तो अनुभव माझा कामी येईल ना. म्हणजे थोडक्यात मला जिंकवायचं असं तू पण केलंयस तर? ऑफकोर्स, जवळचा माणूस जिंकलाच पाहिजे. तुम्ही डॉक्टर आहात, गावासाठी ऍसेट आहात, आणि कर्तबगार माणूसच निवडून आला पाहिजे. कुणाला वाटो किंवा न वाटो, पण माझ्या मते तुम्ही अधोक्षज पेक्षा कर्तबगार आहात. मी सोशल मीडियावर एक पेज बनवलंय तुमचं. आतापर्यंत खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. गुड. हे बघ,
निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं मी जे काही करणं तुला अपेक्षित आहे ना, ते माझं नाव वापरून तूच केलंस तरी चालेल. ग्रेट. डोंट वरी, सगळं छान हँडल करेन मी. बाय. बाय. इंद्रायणी, तुमच्या घरातला विषय म्हणून मला गप्प केलंस ना? आता बघ मी तुझ्या घरात कशी घुसते ते. याच्याकडे लक्ष देऊ नको साधू. मी इलेक्शन मध्ये हारावं म्हणून तुझ्यावर वार करताय. तरी सुद्धा लक्ष देऊ नको साधू. अजिबात नाही. हेच वार मला कणखर बनवतायत. आईचा मोठेपणा न करणाऱ्या या नालायक लोकांना मी त्यांची जागा दाखवूनच देईन. इंदू, मला माहिती तू या फुसक्या लोकांच्या फुसक्या चाळांना भीक घालणार नाहीस. उलट माझ्या मागे डबल फोर्सने उभी राहशील. इंदू, तुझं कामच मला ही निवडणूक लढण्याचं बळ देतं. माहिती मला माहिती यात मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. अगं रत्नाताई, हे बघ, मान्य आहे मला की मी कायम खोटं बोलत असते, पण आता मी जे सांगतेय ना ते 100% खरं आहे. अगं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. जी लोक कायम तिची तारीफ करत आली आहेत ना, तीच आज थू 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 करत होते. इंद्रायणी बाजूला झाली की दिग्रसकरांचं घर पत्त्याचा बंगला कोसळावा तसं कोसळेल. हिसकोटाची चांगली संधी चालून आलीये. असा हातोडा मार की चुर्रा चुर्रा झालं पाहिजे. हिसकोट. वारं माझ्या बाजूने वाहतंय रत्ना. त्या गोपाळवर ना मी माझं जाळं टाकलंय आणि तो अडकलाय ग. आता त्यालाच हाताशी धरून मी माझा पुढचा गेम करणार. म्हणजे तू गोपाळ आणि इंद्रायणीचं लफडं उकरून काढणार. योग्य वेळी योग्य हत्यार रत्ना. गोपाळ माझं हत्यार आहे. हा, आता त्या इंद्रायणीमुळे ना बिचारा खूप हर्ट झालाय ग, पण त्याच्या सुडाच्या आगीवर आपण आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या. या इलेक्शन मध्ये गोपाळला सपोर्ट करून मी माझा पुढचा रस्ता मोकळा करून घेणार आहे. अगदी बापासारखाच नासका विचार करतेस. आणि ही विद्या मिळाल्यावर काय काय करशील त्या शैतान देवालाच माहिती. सगळा खेळ डोक्याचा आहे रत्ना. तू बघ आता मी काय करते ते. रस्ते सुधारणं,
गावातल्या तरुणांना नोकरी, शहरात सरकारी नोकरी, शहरात सरकारी नोकरी मिळण्या. आता पुरे झालंय समज. मोठ्या बाई, काही हवं होतं का? इतकं सासूतपणा कसं जमतो ग तुला? खरं तर तू पिक्चर मध्ये जायला पाहिजे होती, मोठी हिरोईन झाली असती. काय म्हणायचंय तुम्हाला मोठ्या बाई? मी काय म्हणणार ग, पण तू तर गावाला ट्रेलर दाखवलास. मोठ्या बाई, अहो लोकांचं जाऊ द्या, तुम्ही तर घरातले आहात ना, तुम्ही पण असं म्हणताय. पुन्हा तेच, मी काहीच म्हणत नाहीये, अख्खं गाव बोलतोय. अख्ख्या गावात दिग्रसकरांच्या नावाची बदनामी केलीस. खरं तर लाज वाटायला पाहिजे तुला. माझं पोरग काही बोलू शकत नाही, ते काही बोलत नाही, पण मी त्याची आई आहे, मला कळतं ना. नालायकच आहेस. माझी सून झाली हे माझं दुर्दैव. मोठ्या बाई, अहो माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही चुकीचं केलं नाही. अध्यक्ष शपथ. ऐ, शपथ सुटली म्हण, शपथ सुटली म्हण. म्हणजे शेण खायचं तू आणि माझ्या पोराच्या जीवाशी खेळायचं. शपथ सुटली म्हण. शपथ सुटली. मग आता तू जाऊन अध्यक्षला सांग, काय निवडणूक वगैरे बास झाला, काय त्याला लाख चांगली कामं करायची, पण तू त्याच्या सोबत आहेस ना. मोठ्या बाई, मी काही चुकीचं केलं नाही. असं आहे का? मग रात्रभर त्या गोपाळ बरोबर काय करत होतीस तू? चल सोडतो तुला. हा तर विठूच्या वाडीचा रस्ता नाहीये.